आजची पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव कारण की तुळजापूर मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष झाली विकास हा फक्त नावालाच आहे। विकासाच्या नावाने दिंडोरा जे पिटवणारे लोक आहेत ते कायम आलटून पलटून सत्तेवरती बसण्याचा प्रयत्न करतात। मतदारसंघाची अवस्था इतकी बिकट आहे, मतदारसंघामध्ये अजूनही 50% गावामध्ये रस्ते नाहीत, लोकांची हाल आहे। रस्ते नसल्यामुळं खड्ड्यामध्ये पडून कित्येक बळी गेले, तरी ना इथल्या राजकारण्यांना दया आली ना इथलं प्रशासन गांभीर्याने घेतलं। तरी आम्ही विकासाची गंगा आणली, आम्ही मतदारसंघामध्ये इतके कोटी रुपये आणले, आम्ही असा विकास केला, भविष्यामध्ये इतके हजार कोटीचं आम्ही नियोजन केले। असं जे मतदारांना भासवण्याचं आणि वेड्यात काढण्याचं काम प्रस्थापिताकडून होत आले किंवा आजही तो एक भास थेट वीर द्या बाबा रे, 20 फूट तू खान एवढे पैसे घेऊन जा, 40 फूट खान पुढचे घेऊन जा, 60 फूट झाली का पूर्ण पैसे घेऊन जा, विषय मिटला। ही जी रोजगार हमी योजनेतून जी विहीर करायची त्याच्या मागं उद्या शेतकऱ्याची या प्रशासनानं अडवणूक करायची आणि सांगायचं की ही मजुरांनी विहीर केली पाहिजे, तुम्ही मशीननी घेताय। मजुरांनी विहीर घ्यायची हे फक्त कागदावरती दाखवलं जातं, विहीर होते मशीननीच आणि मशीननी विहीर होते ते रेकॉर्डवर दाखवण्यासाठी मग इथं पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो। विहिरीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बिले उचलेपर्यंत प्रत्येक मास्टरला मग त्या ठिकाणी पैसे कुणाला किती द्यायचे, जिओ टँकीचा विषय असेल, अजूनही बऱ्याच प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मग पैसा शेतकऱ्याची लुटमार होते, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि हे पैसे नेमके कुणाच्या घशात जातात हा विषय। भ्रष्टाचाराचा जरी हा मुद्दा बाजूला ठेवला तर मग ह्या ज्या गोष्टी घडत आहेत, ह्या ज्या योजना आहेत, ही जी सरकारी धोरणं आहेत सरकारची, ह्या धोरणावरती आमदार साहेबांचं याच्यावरती लक्ष नसेल का? आमदार साहेबांना या योजनेवरती किंवा शेतकऱ्यांना एखादी योजना राबवण्यासाठी अशा अडचणी येतात आणि शेतकरी मग भ्रष्टाचाराला बळी पडतो, त्याचा खिसा कापला जातो। ह्या गोष्टी आमदार साहेबांना कळत नसतील का? ह्या गोष्टी इतर उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारांना कळत नसेल का? या गोष्टीवरती काय भाष्य केलं जातं? या गोष्टीवरती बोललं पाहिजे। जोपर्यंत या गोष्टीला आपण नाही बोलणार आपण किंवा याला वाचा फुटणार नाही तोपर्यंत या गोष्टी उजेड येणार नाही। खरं तर या गोष्टी सभागृहामध्ये लावून धरण्याची गरज आहे। सभागृहामधून एखाद्या योजना चुकीच्या असतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण येत असतील आणि त्यामुळे जर शेतकऱ्यांचा खिसा कापला जात असेल तर अशा गोष्टीवरती ज्या लोकांना आपण निवडून दिले त्यांनी हे प्रश्न सभागृहात लावून धरून कायदे बदलण्याचं, योजनेमध्ये तरतुदी करण्याचं काम केलं गेलं पाहिजे। पण नाही, ह्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे। मला तर हा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार सर्वसामान्यांचं भलं करण्यासाठी सक्षम नाहीत। मी हा माझा आरोप आहे, दोन्ही उमेदवार गोरगरिबांचं भलं करण्यासाठी सक्षम नाही। मी आपल्या माध्यमातून दोघांनाही ओपन चॅलेंज देतो की दोघांनाही माझ्या समोर चर्चेला यावं। मी आपल्या पत्रकार बांधवांना विनंती करतो, असा प्रोग्राम, असा कार्यक्रम तुम्ही आयोजित करा, तिघांनाही एकत्रित बसवा समोर असं। गोरगरिबांच्या भविष्यासाठी तुमच्याकडे काय स्वप्न आहे, तुमच्याकडे काय ध्येय आहे, तुमच्याकडे उद्दिष्ट काय, तुम्ही तिघांनाही विचारा प्रश्न, तुम्ही विचारले पाहिजे। खरं तर पत्रकार बांधव सुद्धा आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रश्न विचारायचा आहे। आमदार साहेब, तुम्ही तेरचे नागरिक काय तुमच्या नावाने ओरडते? तेरमध्ये मंदिरासाठी तुम्ही पत्रे टाकू शकले नाही, ते पत्रे सुद्धा चव्हाण साहेबांनी मागच्या काळात टाकले। तुम्ही स्वतःच्या गावामध्ये गोरोबा काकाचं मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे, महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे, तुम्ही तिथं पत्रे टाकू शकत नसाल, तुम्ही भविष्यामध्ये तुळजापूर आणि नळदुर्गचा विकास काय करणार? जर तुमच्याच गावात तुमच्या बुडाखाली आमदार असेल तर तुम्ही आम्हाला तुळजापूरला, नळदुर्गला विकास करू, असं करू, तसं करू हे म्हणण्यास सुद्धा तुम्हाला अधिकार नाही। खऱ्या अर्थानं आतापर्यंत तुम्ही जनतेला वेड्यात काढून मतदान घेऊन तुम्ही सत्तेत गेला, झालं तेवढं बस झालं। मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जनतेला वेड्यात काढणं बंद करा आणि तुम्ही वास्तव्यावरती या। आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी अजून शेवटी ही विनंती करतो की आमदार महोदयांनी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा समोरासमोर यावं, तुमच्याकडे काय विजन आहे हे सांगावं। मी माझा विजन सांगतो, ज्या गोष्टी तुम्ही आमदार साहेब भविष्यात करून देणार, हे करणार, ते करणार सांगतात ना, तर माझं ओपन चॅलेंज आहे, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही लिहून द्या की भविष्यात मी या गोष्टी करणार आहे आणि 500 रुपयाचे स्टॅम्प गावोगावी तुम्ही गावोगावी वाटा। या निवडणुकीत तुम्ही माघार घेतो, माझं चॅलेंज आहे त्यांना।
ज्या गोष्टी ह्या सगळ्या करण्याचा ते दावा करतायत मागच्या 2 महिन्यापासून, तर त्यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावं आणि ते स्टॅम्प गावोगावी वाटावे. त्यांनी जर ही कृती केली त्या क्षणापासून मी निवडणुकीत माघार घेतो आणि आमदार साहेबांना जनतेने निवडून द्यावं असं मी स्वतः आवाहन करतो. हे सुद्धा मला त्यांना माझे ओपन चॅलेंज. याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला मला सांगायचं की ही लोक सक्षम नाहीत, हे कधीच कोणाचं भलं करू शकणार नाही. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेने सावध होऊन तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा सर्वांनाच प्रश्न उपस्थित करावे. पत्रकारितेसोबत बांधवांनो हात जोडून विनंती आहे, तुम्ही आपल्या तुळजापूरचा धाराशिवचा विकास होईल यासाठी तुम्ही सुद्धा मलाही आणि इतरांना सुद्धा प्रश्न विचारावे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत ते जे सांगत राहते ते जर आपण मांडत गेलो तर ते सांगतात, आपण मांडत राहतो, त्याप्रमाणे जनता ऐकते. जनता ही भोळी बाबडी आहे. एखाद्या दगडाला जर शेंदूर फासला तर त्या दगडाला देव म्हणून नमस्कार करणारी, त्याचं दर्शन घेणारी जनता. आपल्या सगळ्यांची जबाबदारी बांधली. मी जर काही चुकीचं माझं वक्तव्य होत असेल की मला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मला जरूर जा विचारा. अण्णासाहेब आपण बोलताय